बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 29. आता किसना पूर्वीप्रमाणे बायजा व भीमाशी समरस झाला. त्याची मानसिक स्थिती चांगलीच सुधारली. तो रश्मीला पूर्णपणे विसरला होता, पण तिनं दिलेल्या वेदना विसरायला अजून थोडा काळ सरकायला हवा होता. हळूहळू किसना घराबाहेर पडू लागला, मित्रांच्यात मिसळू लागला. त्यानं खरेदी केलेल्या शेतामधून लक्ष्मीला घेऊन फिरून येऊ लागला. असंच एकदा शेतात फिरावयास गेल्यावर लक्ष्मी किसनाला म्हणाली, साहेब, रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू? हो, सांग. साहेब, या जगात प्रत्येक जणच आपापल्या परीनं जीवन जगत असतो, पण जगताना आपल्यासोबत कुणी असेल ना तर जीवन कलरफुल बनतं. तुम्ही एकट्यानं जीवन जगू नका. तुम्हाला साजेशी व समजून घेणारी एखादी मनमिळावू मुलगी पाहून लग्न करा, म्हणजे तुम्ही तुमच्या कटू आठवणीतून लवकर बाहेर पडाल. आपल्या मुलांचा संसार फुलावा, त्यांचं जीवन आनंदी असावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. म्हणून साहेब, तुमच्यासोबत जीवनसाथी असणं महत्त्वाचं आहे. लक्ष्मी चित्तवेधक शब्दात बोलत होती. किसनानं शांतपणे तिचं बोलणं ऐकलं आणि म्हटलं, हे बघ लक्ष्मी, मी लग्न करण्याइतपत माझा कोणावरच आता विश्वास राहिलेला नाही व बसणारही नाही. तेव्हा हा विषय आपण इथेच थांबू. असं म्हणून किसना रागानं शेतातल्या भोंड्यावर बसला आणि उगाचच हातात मातीची ढेकळं घेऊन समोरच्या जांभळाच्या झाडाला मारू लागला. किसनाचा रुद्रावतार पाहून लक्ष्मीला काय करावं सुचेना. तिने स्वतःचं कान पकडलं आणि त्याच्यासमोर बसली, पण किसनानं तोंड फिरवलं. लक्ष्मी म्हणाली, साहेब, सॉरी, रिअली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. पण किसनानं तिचं काहीच ऐकलं नाही. झटकन उठला आणि गाडीत जाऊन बसला. लक्ष्मी बिचारी शेतातच बसली होती. किसना चिडल्यामुळे तिलाही रडू कोसळलं. गुडघ्यात तोंड खुपसून लक्ष्मी रडत होती. किसना गाडीतून उतरून तिच्या जवळ आला. लक्ष्मी रडताना पाहून त्यालाही वाईट वाटलं. किसनानं नकळत तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हटला, युअर सॉरी इज एक्सेप्टेड. चला बॉस, घरी जाऊया. लक्ष्मी उठली. किसनाशी काहीच न बोलता गाडीत जाऊन मागच्या सीटवर बसली. किसनानं तिला पुढच्या सीटवर बसण्यास सांगितलं, पण तिनं ऐकलं नाही. लक्ष्मी, आपण भांडलो हे आईबाबांना कळता कामा नये. प्लीज ये ना, पुढे बैस. किसना म्हणाला. लक्ष्मी उठून पुढच्या सीटवर बसली. किसना म्हटला, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. जास्त ताणलं की तुटतं हे लक्ष्मीला ठाऊक होतं, म्हणून लक्ष्मीही त्याच्याकडे पाहून हसली आणि त्याला स्वारी म्हटली. इट्स ओके, किसना म्हणाला. किसनानं गाडीत छान जुनी गाणी लावली. गाण्यांचा आस्वाद घेत दोघंही घरी परत आले. लक्ष्मीची रजा आता 8च दिवसांची राहिली होती. किसनाची रजा मात्र 3 आठवडे शिल्लक होती. रात्रीच्या जेवणाच्या पंक्तीत लक्ष्मी म्हणाली, आत्ती, आता माझी 1 आठवड्याचीच रजा शिल्लक आहे. पुढच्या सोमवारी मला शाळेत हजर राहावं लागणार. किसनानं तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास हातात ठेवून धक्का बसल्यागत लक्ष्मीकडे पाहिलं. ते बायजाऊ भीमाच्या नजरेतून चुकलं नाही. किसना म्हणाला, लक्ष्मी, अगं, माझी अजून 3 आठवडे रजा शिल्लक आहे. अहो, तुम्ही राहा की निवांत. मी दर शनिवारी येते आणि सोमवारी सकाळी जाते. बायजा व भीमासमोर किसना लक्ष्मीला काहीच बोलला नाही. जेवण झाल्यावर तो वरच्या रूममध्ये गेला. आज गप्पांच्या मैफलीत किसना आला नाही म्हणून लक्ष्मी म्हणाली, आत्ते, यांना खाली घेऊन येते. एकटे असले की स्वतःच्याच विचारात असतात आणि मग नाराज होऊन बसतात. बरं, ये जा घेऊन, बायजा म्हणाली.
लक्ष्मी किसनाला बोलवायला गेल्यावर भीमा बायजाला म्हणाला, बायजे, लक्ष्मी ही किसनाची किती काळजी करते. त्याला हवं नग ते बघती. प्रत्येक गोष्ट त्याच्या कलानं घेते. या तिच्या असल्या परिस्थितीत ती हाय म्हणून बरं आहे, नाहीतर आपल्याच्यानं काय ती लवकर सावरला नसता. वहीजी, तुम्ही म्हणताय ते 16 आनं खरं आहे. दोघं एकमेकासंग हसत खेळत असलेली बघितल्यावर मनात एकच विचार येतो, का या लक्ष्मीलाच या घरची लक्ष्मी बनवली असती तर किती बरं झालं असतं. बायजा म्हणाली, अक्षी माझ्या मनातलं बोललीस बायजी. मला बी कवा धरणं तसंच वाटतं या. भीमा म्हणाला. या प्रसंगाच्या माध्यमातून बायजा व भीमाच्या मनात किसना आणि लक्ष्मीच्या लग्नाचं बीज रुजलं गेलं. बघता बघता आठवडा सरला. लक्ष्मी शाळेला जायला निघाली. किसना गाडीतून तिला घालवायला गेला. गाडीतनं जाताना दोघांनी एकमेकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. किसना म्हणाला, लक्ष्मी, तुझ्या शाळेत टेलिफोन असेलच? हो आहे ना. दररोज दुपारी मधल्या सुट्टीत मला आठवणीनं फोन करत जा. हो नक्कीच साहेब. हे काय सांगायला हवं का? लक्ष्मी म्हणाली. गप्पा मारता मारता कधी शाळा आली ते समजलंच नाही. जड अंतकरणानं दोघांनीही शाळेचा निरोप घेतला. किसना घरी आला होता, पण गपगपच होता. बायजा व भीमा जेवढं बोलतील तेवढीच तो उत्तरं देत होता. सायंकाळी चहाची वेळ झाल्यावर, लक्ष्मी, माझा चहा घेऊन ये. अनावधानानं किसनानं आवाज दिला. बायजानं ते ऐकलं आणि हसून म्हणाली, लेकरा, लक्ष्मी शाळेला गेली या. तूच थोडा नव्हताच गेलास. तसा किसना हसला आणि म्हणाला, होय का आई, माझ्या लक्षातच राहिलं नाही बघ. तिची आता इतकी सवय झाली ना, असं वाटतंय तिच्याशिवाय माझं पानच हलणार नाही आहे. किसनाच्या वक्तव्यावर बायजा आणि भीमानं एकमेकांकडे पाहिलं. दोघांना एकमेकांना काय म्हणायचं होतं हे न बोलताच समजलं. बायजानं सर्वांना चहा टाकला. घरात लक्ष्मीची कमी पदोपदी जाणवत होती. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस किसनाला भात हवा होता. लक्ष्मी, थोडा भात वाढ. किसना म्हणाला. अरे किसना, लक्ष्मी शाळेला गेली या. हे तुझ्या ध्यानात कसं राहीना झालंय? तू कवा झालं लक्ष्मी लक्ष्मी करतोय असं म्हणून बायजानं किसनाला भात वाढला आणि सारेच जण हसायला लागले. किसनाच्या अशा वर्तनानं बायजा व भीमाच्या मनात किसना व लक्ष्मीच्या लग्नाचं जे बीज रुजलं होतं त्याला खतपाणी मिळालं. लक्ष्मी गेल्यानं किसनाला करमत नव्हतं. त्याला सारखं एकटं एकटं वाटत होतं. माणूस सोबत असला की त्याची किंमत कळत नसते, पण तोच थोडा बाजूला गेला की त्याची सारखी उणीव भासत असते. किसनाची अवस्था तशीच झाली होती. तो जणू म्हणत होता, क्षणाक्षणाला भासते आहे तुझी मला उणीव, कधी ग होणार आहे याची तुला जाणीव. खरं तर लक्ष्मीची ही अवस्था किसनापेक्षा वेगळी नव्हती. दररोज दुपारी कधी एकदा मधली सुट्टी होते आणि किसनाला फोन करते असं तिला होत होतं. दोघेही दिवस मोजत होते. आणि एकदाचा शनिवार आला. किसना लक्ष्मीला आणायला गेला. त्याला पाहून लक्ष्मीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. बायकांचं बरं असतं, त्या सुखदुःखाच्या प्रसंगी ढसाढसा रडून भावनांना वाट मोकळी करून देतात. पण माणसं मात्र कितीही दुःखद किंवा सुखद प्रसंग असली तरी डोळ्यांच्या पांदीत साठल्या पाण्याला घातलेला बांध सहजासहजी सुटू देत नाहीत. असं करताना त्यांना किती यातना होत असतील हे त्यांनाच ठाऊक. लक्ष्मीला पाहून किसनाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आठवड्याभराचा लेखाजोखा घेत दोघं घरी आले. दोघांच्या घरात येण्यानं बायजाच्या घरात गोकुळ अवतरलं. आता किसनाची ही सुट्टी संपली. किसना कामावर रुजू झाला. लक्ष्मी व किसना फोनवर एकमेकांशी बोलत होते. दोघांनाही एकमेकांची ओढ लागली होती, पण तसं दोघंही परस्परांशी स्पष्ट बोलत नव्हते. लक्ष्मी दर आठवड्याला तर किसना 15 दिवसांनी घरी यायचा. दोघांचं हसणं बोलणं फिरणं पाहून बायजा व भीमानं त्यांचं एकमेकावर प्रेम आहे हे जाणलं होतं. पण परस्परावर ओढवलेल्या भूतकाळातील प्रसंगामुळं ते याबद्दल एकमेकांशी बोलू शकले नव्हते.
यथावकाश बायजा व भीमानं पारू व श्रीपतीला बोलावून घेतलं आणि त्याने किसना व लक्ष्मीच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. हा विषय ऐकून पारूनं तर बायजाला मिठीच मारली. अहो अक्का साहेब, ह्यासारख्या आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असेल आमच्यासाठी? पारू म्हणाली, अगं बायजे अन भाऊजी, तुमचं लेकरू परीस हाय परीस. त्यो माझ्या लक्ष्मीच्या आयुष्याला आला तर माझ्या पोरीचं सोनं होईल सोनं. पण पोरासनी विचारायला पाहिजे, त्यासनी काय वाटतं हे बी बघायला पाहिजे. नुसतं आपण म्हणून कसं चालेल? श्रीपती काळजीच्या सुरात म्हणाला, दादा तिची काळजी करायला ना गं, त्यांच्या बी मनात हेच असेल. बिडं खातर दोघं बिगं फाईत असं मला वाटतंय. बायजा म्हणाली, असं असेल तर चिंताच मिटली बघ. होय तसंच आहे, असं आम्हाला दोघांनी बी वाटतं या. भीमा म्हणाला. लक्ष्मी व किसनाच्या लग्नासंदर्भात चर्चेनं साऱ्यांचे चेहरे आनंदानं फुलले. दिवाळीच्या सुट्टीला किसना आणि लक्ष्मी कांचनपूरला आले होते. लक्ष्मी स्वयंपाकात व्यस्त होती. बायजा व भीमा संधी साधून किसनाच्या खोलीत गेले. वेळ न दवडता त्यांनी लक्ष्मीशी लग्न करण्याबाबत विचारले. खरं तर किसनाला अपेक्षित प्रश्नच बायजा व भीमानं विचारला होता. किसनानं स्मित हास्य केलं व म्हणाला, आई बाबा तुम्ही म्हणाल तसं. किसनाचा होकार येणार हे बायजा व भीमाला पक्क ठाऊक होतं. पण बायजानं किसनाची खेचायची म्हणून त्याला म्हटली, हे बघ पोरा, आम्ही म्हणतोया म्हणून वय म्हणू नगस. तुला लक्ष्मी पसंत आहे का नाही ते स्पष्ट सांग. यावर भीमावर मिश्किलपणे म्हणाला, वय असलं तर वय सांग, नग असलं तर नग म्हण. आई बाबासमोर किसनाची चांगलीच पंचायत झाली. मनातलं डायरेक्ट कसं सांगायचं असं त्याला वाटलं. किसनानं आईबाबांकडे हसत हसत पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली आणि तो पळतच खाली आला. लक्ष्मीनं किसनाला चहा दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लक्ष्मी म्हणाली, आज स्वारी भलतीच खुश आहे. हो, आता ही स्वारी कायमचं खुश असणार आहे. असं म्हणून किसना गाडी घेऊन गावात मित्रांकडे गेला. लक्ष्मीचा स्वयंपाक झाल्यावर तिनं तिन्ही सांजेला देवाला तुळशीला नेहमीप्रमाणे धूप दीप लापला आणि बाहेर हॉलमध्ये आली. तिथं बायजा व भीमा तिची जणू वाटच पाहत बसले होते. बायजाला भीमानं लक्ष्मीला विचारण्यासंदर्भात खुणावलं. बायजानं तात्काळ विषयालाच हात घातला आणि म्हटली, लक्षे तुला एक विचारू, खरं खरं सांगशील? हो विचार की आत्ती, मी तुझ्या संस्कारात वाढले आहे, कधीच खोटं बोलणार नाही, विचार. लक्ष्मीनं असं म्हटल्यावर म्हटल्या बायजा म्हणाली, लक्षे माझ्या किसनासंग लगीन करशील? बायजाच्या या प्रश्नावर लक्ष्मीला काय बोलावं सुचेना. ती गडबडून गेली. पण तिच्या चेहऱ्यावर खुललेली आनंदाची कळी बायजा व भीमाच्या नजरेतून चुकली नाही. लक्ष्मी तुझं काय म्हणणं आहे ते स्पष्ट सांग. भीमा म्हणाला, मामा ते ह्यांना विचारले का? तुझ्या ह्यांचं माझं म्या बघती, तुझं वय का नाही ते आधी सांग. बायजा म्हणाली, वय तर वय, नाही तर नाही म्हण, आमची काय जबरदस्ती नाही तुझ्यावर. भीमा हसत हसत म्हणाला. लक्ष्मीनं आनंदानं दोघांकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवत घाईनं स्वयंपाकघरात गेली. लक्ष्मी व किसनाच्या होकारानं बायजाच्या आणि भीमाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. लक्ष्मी किसनाची वाट पाहत बाहेर पायरीवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावरून आईबाबा लग्नाबद्दल लक्ष्मीशी बोललेत हे किसनाला स्पष्टपणे जाणवलं. किसना येऊन लक्ष्मीच्या शेजारी बसला आणि खिशातून आणली कॅडबरी तिच्या हातात देऊन म्हटला, बॉस कॉंग्रॅच्युलेशन्स. लक्ष्मीनं अर्धी कॅडबरी मोडून किसनाच्या तोंडात घातली आणि म्हटली, साहेब तुमचं पण अभिनंदन. दोघांनी आज जाऊन बायजा व भीमाला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी बायजा, भीमा, किसना, लक्ष्मी सारे श्रीपती व पारूकडे गेले. त्यांनाही आनंदाची बातमी सांगितली. श्रीपतीचा व पारूचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढं दिवाळी 15 दिवस होती तोवरच लग्नाचा मुहूर्त काढून रीतिरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात किसना व लक्ष्मीचं लग्न लावून दिलं.
लग्नानंतर 6 महिन्यात किसनाला बढती मिळाली. तो रिसर्च सेंटरचा प्रमुख ऑफिसर बनला. त्यानं लक्ष्मीची बदली कांचनपूरमध्ये करून घेतली. प्रत्येक आठवड्याला छोट्या मोठ्या सुट्ट्यांना किसना कांचनपूरला येऊ लागला. किसना व लक्ष्मीच्या लग्नामुळे बायजाऊ भीमाच्या घरावरचं दुःखाचं सावट कायमचं दूर झालं. आणि किसनाच्या आयुष्यरूपी वस्त्राला पडलेल्या विवराला लक्ष्मीरूपी ठिगळ चपखलपणे बसलं, आणि तेही कायमचंच. धन्यवाद. आज इथे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित ठिगळ या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.